तर उदास मंडळी, आज मी बनवते मस्तपैकी पनीरची भाजी. बघा मग, पनीरच्या भाजीला असं टमाटे कांदा फ्राय करून घेते मस्तपैकी आहे ना. आणि थोडा खोबरा, थोडं अद्रक लसूण मस्त भाजून सनी आता त्याची पेस्ट काढून घेते छान पैकी. बघा की मग मी मस्त पनीरची भाजी काहीतरी वेगळी बनवते. सारखी सारखी तीच भाजी खाऊन असं लय खूप असं म्हणजे खाऊ खाऊ कंटाळून गेलो तीच. मग बघा मी काहीतरी नवीन बनवते. तर बघा आता हे ना, त्याला काय म्हणताय, भाजेल याला तर फुटाणाच म्हणतोय आम्ही याला. ते तर तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती, पण मी फुटाणा म्हणते. मी हे थोडंसं भाजून टाकते, खूप छान लागते याची पनीरची भाजी. काही चवच त्याची वेगळी लागते. बघा की मी आता बनवते पनीरची भाजी. थोडी राई टाकली आहे मी. जिरे झाले मस्त लाल. मसाले सोडले मी खूप छान. बघा सगळे लाल तिखट वगैरे सगळं सोडलं. आणि हे कांदा टमाट्याची पेस्ट होती खूप छान काढलेली, ती पण सोडे. आता तेलामध्ये फ्राय होऊ देते छानपैकी. बघा की याच्यामध्ये मटर सोडे मी. मटरला खूप छान असे तेलामध्ये फ्राय होऊ देते. खूप छान लागते तेलामध्ये फ्राय केले तर. थोडंसं मीठ सोडे. मिठानं आहे ना तर लवकर असे मटर आहे ना तर शिजून जाते खूप छान पैकी. बघा की मी याच्यामध्ये पनीर पण सोडले, याला पण छान पैकी फ्राय करून घेते. झाली की पनीरची भाजी छान पैकी रेडी मस्त. बघा की आता तिला खूप छान अशी शिजू देते मस्त पैकी. आता थोडा कलर येण्यापर्यंत खूप छान लागते. इतकी भारी खुशबू येते. एकीकडून भाजी रेडी झाली, एकीकडून मस्त भात लावलाय. आता गरम गरम पोळ्या करते. मग झाला की पटापटा स्वयंपाक रेडी. बघा की मग आज आमचा स्वयंपाक झालाय रेडी. पनीरची भाजी बघा किती छान दिसते ना भाजी. बघा किती छान तरी दिसते. आणि इतके भारी मटर टाकले त्याच्यामध्ये, नाही का असं गावरान तूप टाकलंय मी. आणि बघा की अशा मस्त गरम गरम तूप लावलेल्या पोळ्या ना, असं मस्त पांढरं शिपीत भात बासमती. आणि असं मस्त कांदा. आणि काय जेवण चालू आहे, खूप जबरदस्त जेवण चालू आहे आज. मग कारण माझी आवडते ना. आमच्या मालकाला बघा कसं जेवण चालू आहे आमच्या मालकाचं. बघा की इकडं एकदा तरी. ओ मालक, बघा की आमच्या मालकाचं छान स्वयंपाकच झालं. सांगा की एक नंबर. बघा आमच्या मालकाला पनीरची भाजी खूप आवडते. आज त्यांची आवडती, पण आमच्या मालकासाठी मला बी खावं लागतंय मग थोडं थोडं.